नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने जे काही संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, तर आजच्या ही व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 16 हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 16 या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा आजचा आपला या सराव प्रश्नसंचामध्ये, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? तर बघा य हे काय आहे? वर्ण अर्धस्वर नव्हे। पुढचा प्रश्न, जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर बघा कोणता होतो जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह? जगत अधिक जननी हा या शब्दाचा योग्य विग्रह आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा। तर बघा भाववाचक नाम काय आहे? बघा खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी फुशारकी हे काय आहे? भाववाचक नाम आहे। पुढचा प्रश्न, दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर बघा कोणते होते दिवस या शब्दाचे अनेक वचन? दिवस हे काय आहे? या शब्दाचे अनेक वचन आहे। पुढचा प्रश्न, बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर बघा कोणते होते बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप? कशा पद्धतीने मराठी व्याकरणावर आधारित या संभाव्य सराव प्रश्नसंचामध्ये आपण प्रश्न घेतलेला आहोत बघा। शेळी हे काय आहे? बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे। पुढचा प्रश्न, करण म्हणजे काय? तर बघा नेमकं कशाला म्हणतो करण आपण? क्रियेचे साधन किंवा वाहन म्हणजे करण होय। पुढचा प्रश्न, पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते? तर बघा कोणते आहे पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप? पुस्तका हे काय आहे? सामान्य रूप आहे। पुढचा प्रश्न, जो सर्वनामाचा प्रकार ओळखा। तर बघा जो या सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे बघा, संबंधित सर्वनाम आहे। पुढचा प्रश्न, पृथक्त्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते? तर बघा कोणते आहे पृथक्त्व वाचक विशेषणाचे उदाहरण? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे एक एक मुलगा हे काय आहे? पृथक्त्ववाचक विशेषणाचे उदाहरण आहे। पुढचा प्रश्न, त्याने निबंध लिहिला या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा। तर बघा वाक्य काय आहे बघा, त्याने निबंध लिहिला या वाक्याचं आपल्याला साधे वर्तमानकाळी रूप लिहायचं आहे बघा। तो निबंध लिहितो हे काय आहे? साधे वर्तमानकाळी रूप आहे। पुढचा प्रश्न, वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा, वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? क्रिया विशेषण या जातीचे शब्द आहेत। पुढचा प्रश्न, अवयवालाच टिंब शब्द म्हणतात। तर बघा कोणता शब्द म्हणतात? अवयवालाच। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अविकारी शब्द म्हणजे अवयवालाच अविकारी शब्द असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा, परंतु हा शब्द कोणत्या अवयवाचा सूचक आहे? तर बघा कोणत्या अवयवाचा सूचक आहे परंतु हा शब्द? उभयानवी अवयवाचा सूचक आहे। पुढचा प्रश्न, पाणी या शब्दाचा अर्थ? तर बघा काय आहे पाणी या शब्दाचा अर्थ? हात असा या ठिकाणी अर्थ आहे। पुढचा प्रश्न, हाय हाय मोठा विष प्रयोग आहे हा बघा कोणता प्रयोगी वाक्य आहे? प्रामुख्याने केवल प्रयोगी वाक्य आहे। पुढचा प्रश्न, आता माझ्याने काम करवते प्रयोग ओळखा। तर बघा कोणता प्रयोग आहे आता माझ्याने काम करवते या वाक्याचा? कर्मणी हे प्रयोग आहे। पुढचा प्रश्न पहा, वाक्य प्रकार ओळखा। तर बघा वाक्य काय बघा अगोदर समजावून घ्या। जे खरे असेल ते तू बोलावेस हे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे बघा, मिश्र वाक्याचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। तर बघा कोणता अर्थ होतो पंकज या शब्दाचा योग्य अर्थ? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चिखलात जन्मलेला असा या शब्दाचा योग्य अर्थ आहे। पुढचा प्रश्न, अण्णा हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे? बघा कोणत्या भाषेतून आलेला आहे अण्णा हा शब्द? मराठीत कानडी या भाषेतून आलेला आहे। पुढचा प्रश्न, कर्ता ओळखा। तर बघा वाक्य काय बघा, त्याला थंडी वाजते या वाक्याचा आपल्याला कर्ता ओळखायचं आहे बघा।
खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे थंडी हे काय आहे कर्ता आहे. पुढचा प्रश्न मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता. तर बघा कोणता आहे मराठी उपसर्ग असलेला शब्द. फटकळ हे काय आहे मराठी उपसर्ग असलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न खालील वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर बघा वाक्य काय बघा चला पानावर बसा या वाक्यातील आपल्याला शब्दशक्ती ओळखायचं आहे बघा. लक्षणा हे काय आहे शब्दशक्ती आहे. पुढचा प्रश्न हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते. तर बघा कोणते आहे हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह संयोग चिन्ह आहे. पुढचा प्रश्न खालील 4 शब्दामधील शुद्ध शब्द कोणता. तर बघा कोणता आहे 4 शब्दामधील शुद्ध शब्द. निर्वत्सना हे काय आहे 4 शब्दामधील शुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न व्यंजनास काय म्हणतात. तर बघा काय म्हणतात व्यंजनास. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे परवर्ण म्हणजे व्यंजनास परवर्ण असे म्हणतात. पुढचा प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात. तर बघा कोण असतात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री हे असतात. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी 54 विधानसभा मतदारसंघ हे राखीव आहेत. पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्याची होती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश या राज्याची होती. पुढचा प्रश्न किती लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. तर बघा किती गावांसाठी गट ग्रामपंचायत स्थापन करता येते 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण कोणत्या वर्षी वाढवले आहे. बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा तुम्हाला अंगणवाडी या सुपरवायझर या पदासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत या सराव प्रश्नसंचामध्ये. 2011 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळावा यासाठी या वर्षी वाढवलेलं आहे. पुढचा प्रश्न कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कार्बन डायऑक्साईड हा वायू कारणीभूत असतो. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा अणुसिद्धांताचा शोध कोणी लावला. तर बघा कोणी लावलेला आहे अणुसिद्धांताचा शोध जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञाने विद्यार्थी मित्रांनो अणुसिद्धांताचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न डांबराच्या गोळ्याचा स्थायूतून वायूत रूपांतरण होणे. तर बघा नेमकं वायूत रूपांतरण होणे म्हणजे काय संप्लवन क्रिया होय. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह नाही. तर बघा कोणता ग्रह नाही खाली लिहिलेल्या ऑप्शन्स पैकी ऑप्शन काय आहेत बघा शनी गुरु प्लुटो आणि युरेनस यापैकी आपल्याला कोणता ग्रह नाही असा विचारण्यात आलेला बघा प्लुटो हे काय आहे ग्रह नाही. पुढचा प्रश्न भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे. तर बघा कोणता आहे द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आपल्या भारतातील साखर उद्योग हा आपल्या भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. पुढचा प्रश्न 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोण होते 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष YV रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे सेजची स्थापना कधी करण्यात आली होती. तर बघा कधी करण्यात आली होती स्पेशल इकॉनॉमिक झोनची स्थापना 2005 या वर्षी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न भारतातील पहिले निर्यात क्षेत्र कोठे सुरू करण्यात आले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोठे सुरू करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिले निर्यात क्षेत्र कांडला या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला ओळखले जाते? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. सरस्वती जोशी यांनी कोणत्या नावाची सामाजिक संस्था पुणे येथे स्थापन केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या नावाची संस्था प्रामुख्याने सामाजिक संस्था स्थापन केली आहे सरस्वती जोशी यांनी? स्त्री विचारवती ही प्रामुख्याने स्थापन केली आहे. पुढचा प्रश्न. एम.जी. रानडे यांचा जन्म कोठे झाला? तर बघा कोठे झालेला आहे एम.जी. रानडे यांचा जन्म? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे निफाड. निफाड या ठिकाणी एम.जी. रानडे यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न. बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वात झाला? तर बघा कोणाच्या नेतृत्वात झालेला आहे बारडोली सत्याग्रह खालीलपैकी? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये बारडोली सत्याग्रह झालेलं आहे. पुढचा प्रश्न. बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर बघा कोणते आहे पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी भाषेतील? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे दर्पण. दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आले. तर बघा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र? पाटणा येथे स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी? 800 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर या शिखराची उंची किती मीटर आहे? तर बघा किती मीटर आहे नाशिक जिल्ह्यातील साल्हेर या शिखराची उंची? 1567 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर बघा कोठे आहे आपल्या महाराष्ट्रातील सुपारी संशोधन केंद्र? श्रीवर्धन या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील सुपारी संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न. 2020चा ग्लोबल टीचर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला मिळालेला आहे 2020चा ग्लोबल टीचर पुरस्कार? रणजित सिंह डिसले यांना 2020चा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. लोकतंत्र केसवर हे पुस्तक कोणी लिहिले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी लिहिले होते लोकतंत्र केसवर हे पुस्तक? रामनाथ कोविंद यांनी लिहिले होते. पुढचा प्रश्न. राजीव सातव यांचे निधन झाले ते कोणत्या पक्षाचे नेते होते? तर बघा कोणत्या पक्षाचे नेते होते राजीव सातव? हे काँग्रेस या पक्षाचे नेते होते. पुढचा प्रश्न. खालील अंकमालिकेतील पुढील पद ओळखा. तर बघा अंकमालिका काय आहे बघा? 4, 6, 10, 18, 34 तर प्रश्नचिन्ह. या अंकमालिकेतील पुढील पद आपल्याला ओळखायचं बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी. 66 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्यांचे एकूण पृष्ठबळ किती? तर बघा किती आहे 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ? 150 चौ सेंटीमीटर हे एकूण पृष्ठफळ आहे. पुढचा प्रश्न पहा. 8 वाजता घड्याळाच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन होतो? तर बघा किती अंशाचा कोन होतो 8 वाजता घड्याळाच्या 2 काट्यात? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 120 अंशाचा कोन हे 8 वाजता घड्याळाच्या 2 काट्यात होतो. पुढचा प्रश्न. 1200 रुपयाची रक्कम 12.5% दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत गणितावर आधारित. 8 वर्षाने दाम दुप्पट होईल. पुढचा प्रश्न पहा. एका संख्येस 102 ने भाग दिला असता बाकी 91 उरते त्या संख्येस 17 ने भाग दिला असता बाकी किती येईल? तर बघा किती येते 17 ने भाग दिला असता बाकी 6 इतकी येतील. पुढचा प्रश्न. ब चे वेतन क च्या वेतनापेक्षा 25% ने अधिक आहे तर क चे वेतन ब पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? तर बघा किती टक्क्यांनी कमी आहे? प्रामुख्याने क चे वेतन ब पेक्षा 20 टक्क्यांनी कमी आहे.
पुढचा प्रश्न, एक नैसर्गिक संख्या तिच्या वर्गमूळाच्या दुपटीपेक्षा 3 ने मोठी आहे तर ती संख्या काढा. तर बघा किती आहे ती संख्या, 3 ने मोठी आहे तर ती संख्या 9 ही संख्या आहे. पुढचा प्रश्न पहा, एका सांकेतिक भाषेत HAND बरोबर 27 तर LEG बरोबर किती. तर बघा किती होतो, HAND बरोबर 27 तर LEG बरोबर 24 हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी दिलेल्या या घटकापैकी आपल्याला विसंगत घटक कोणता आहे ते या ठिकाणी ओळखायचं. बघा LNO हे काय आहे, विसंगत घटक आहे. पुढचा प्रश्न, 56, 32, 48, 42 याची किती येईल. तर बघा किती येते याची, 44.5 हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर 50 पौंडाची किंमत 3000 रुपये होत असेल तर 960 रुपये म्हणजे किती पौंड. तर बघा किती पौंड होते, 960 रुपये म्हणजे 16 पौंड हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, Aला काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, Bला तेच काम करायला 6 दिवस लागतात. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसात होईल. तर बघा किती दिवसात होणार आहे तेच काम दोघांनी मिळून केले तर 4 दिवसात होईल. पुढचा प्रश्न, 7 क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती. तर बघा कोणती आहे सर्वात मोठी संख्या, 36 हे काय आहे, सर्वात मोठी संख्या आहे. पुढचा प्रश्न, 12.6 अधिक 10.3 वजा 1.2 बरोबर किती. तर बघा किती येतो, 1.2 बरोबर 21.16 हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थातच सुपरवायझर किंवा मुख्य सेविका 2023च्या दृष्टीने संभाव्य सराव प्रश्नसंच 16 हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेची तारीख लवकरात लवकर येणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही देखील तयारीत राहा, जेणेकरून या 2023 मध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठं यश मिळवायचं आहे. हे 2023 पूर्णपणे परीक्षेचं वर्ष आहे. जिल्हा परिषद भरतीचे खूप मोठी ॲड निघालेली आहे, त्या दृष्टीने तुमचे परीक्षा देखील होणार आहेत. त्यासाठी तुम्ही अप्लाय देखील केलेला असाल तर तुम्हाला परीक्षेसाठी त्याही परीक्षांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरभरून यश मिळावो यासाठी खूप शुभेच्छा. तसेच दीपावलीच्या देखील खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच म्हणजे आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.